तयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐशे बळरेडा बोले, करील ते काय नव्हे महाराज, परिपाहे बीज शुद्ध अंगी. जयाने घातली मुक्तीची गंवादी, मेळविली मांदी वैष्णवांची, करील ते काय नव्हे महाराज, परिपाहे बीज शुद्धांगी. तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, राहे समाधाने चित्ताची आ, करील ते काय नव्हे महाराज, परिपाहे बीज शुद्धांगी. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचे या, दुसरे चरण संताचे या, दुसरे चरण संताचे या. त्यांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून याता. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगे ऐशे बळ रेडा बोले. प्रस्तुत प्रभूच्या सेवेकरता निवडलेला अभंग दिहूच सुप्रसिद्ध साधू विश्वसंत तुकाराम महाराजांचा अत्यंत महत्वाचा असा धर्म करायला उद्देशून 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांच्या स्वरूप स्थितीचं वर्णन केलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचे अनंत संत होऊन गेले आहेत. त्या सर्वांमध्ये विश्वसंत जगद्गुरु तुकोबारायांचं स्थान सर्वात उच्च आहे. जगद्गुरु तुकोबाराय वास्तविक हा नामदेवरायांचाच अवतार होता. अवतीर्ण झाल्यानंतर अहोरात्र जन्मल्यापासून प्रभूचंच भजन, दिनराजाने हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. दिनराजाने हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. अहोरात्र प्रभूचं चिंतन करून, भगवंताचं नामस्मरण करून, पंढरीची वारी, पांडुरंगाचं अहोरात्र भजन. एकदा एक प्रसंग असा आला की पांडुरंगाने आणि नामदेवराने जगद्गुरु तुकोबाराला स्वप्नामध्ये येऊन जागं केलं. असं महाराज त्या ठिकाणी वर्णन करतात. नामदेवे स्वप्ना माझी केले जागे, सवे पांडुरंगे येऊन या, सांगितली मात करावे कवित्व, वावगे निमित्त बोलू नये. देवाची आज्ञा, नामदेवरांची आज्ञा प्रमाण मानून जगद्गुरु तुकोबारायांनी मराठी भाषेमध्ये वेदाचा अर्थ सर्व समाजामध्ये पोहोचण्याकरता, समाज प्रबोधन करण्याकरता सुरुवात केली. हजारो लोक कीर्तन प्रवचनाला येऊ लागले. खरा धर्म लोकांच्या समोर आला की ज्या धर्मामुळे सुख समृद्धी आणि समाधान प्राप्त होईल असं खरं समाजापर्यंत येऊ लागलं. पण त्या काळामध्ये तात्कालीन लोक कर्मालाच धर्म समजणारे होते. हे लोक जगद्गुरु तुकोबारायांच्या विरोधात गेली आणि तुकोबाराने त्यांनी प्रतिबंध करायला सुरुवात केली की मराठी भाषेत वेदाचा अर्थ तुम्ही काय सांगता. वास्तविक वेद देवनागरी लिपीमध्ये आहेत, संस्कृत भाषेमध्ये आहेत. तुम्ही सर्वसामान्य लोकांना मराठी भाषेत वेद सांगून वेदाचं महत्त्व कमी करता काय. तेव्हा तुकोबाराने सांगितलं, मी नाही म्हणतो, माझा पांडुरंगे बोलविले, अथवा सखा कृपावंत वाचा त्याची. स्वतः भगवानच माझ्या मुखातून वेदाचा अर्थ समाजापर्यंत पोहोचण्याचं कार्य करतात, त्याला मी तरी काय करू. शेवटी त्या लोकांनी की जे धर्मालाच कर्मालाच धर्म समजत होते, या लोकांनी तुकोबारायला कीर्तन प्रवचनाला प्रतिबंध केला. तुकाराम महाराज काही ऐकत नाहीत हे जाणून सर्व लोकांनी, त्या काळामध्ये अशी पद्धतच होती की पटकन समाज एकत्र येत असेल धर्म म्हटलं की सर्व पांढरपेशा समाज एकत्र आला की जेणेकरून कर्माला प्राधान्य देणारे लोक एकत्र आले आणि तुकोबाराला विरोध केला. महाराज तुम्ही हे कवित्व करू नका. पण तुकाराम महाराज त्या वाघयुद्धामध्ये ऐकत नाहीत हे जाणून सर्व लोक, त्या काळामध्ये राहणारे विद्वान पंडित शास्त्री रामेश्वर शास्त्री वाघोलीकर यांना शरण गेले. रामेश्वर शास्त्री वाघोलीकरांनी तुकोबाराला विरोध करायचा प्रयत्न केला. महाराज आपली अमोघ वाणीतून वेदमतीचा अर्थ मराठी भाषेत सांगत होते, तो काही बंद झाला नाही. शेवटी सर्वांनी पुण्याला एक मीटिंग घेतली आणि तुकाराम महाराजांना विरोध करण्याकरता
काय केलं पाहिजे, असा याचा अर्थ आहे की ज्या विषयामध्ये तुम्हाला बोलायचं आहे त्या विषयाचं यथार्थ ज्ञान हसावं लागतं. वारकरी संप्रदायाबद्दल बोलायचं ठरलं तर वारकरी संप्रदायाचं यथार्थ ज्ञान हसावं लागतं. या उद्देशाने त्यांच्यातलाच एक धरणेकरी विचार केला, जर आपण वारकरी संप्रदायाचं ज्ञान मिळवलं तर तुकोबाराला वाघयुद्धामध्ये आपण जिंकू शकतो. हा हेतू मनामध्ये धरून एक धरणेकरी ज्ञान मिळवण्याकरता वारकरी संप्रदायाचं आळंदीला संत सम्राट भगवान ज्ञानेश्वर महाराजांच्या दारामध्ये उपोषणाला बसला. 7 दिवस त्यांनी उपोषण केलं. त्याचं भाग्य म्हटलं तरी वावगं होणार नाही. 7व्या दिवशी रात्री त्याला स्वप्नामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत दिला आणि सांगितलं, बाबा तुला जर वारकरी संप्रदायाचं ज्ञान हवं असेल तर आता तू दिहुला जा. या विषयाचे प्रिन्सिपल दिहुला आहे, त्यांना शरण जा. वास्तविक तो धरणेकरी तर तुकोबाराला विरोध करण्याकरता आला होता. नाईलाजाई ज्ञानेश्वर महाराजांची आज्ञा प्रमाण मानून या धरणेकऱ्याने दिहूकडे प्रयाण केलं. आळंदीच्या वाटेकडून येणारा एक वारकरी आहे हे समजून तुकोबाराला फार आनंद झाला. तुकोबाराने नमस्कार केला. श्री संताची माझ्या चरणावारी, श्री संताची माता चरणावारी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. श्री संताची माता चरणावारी, श्री संताची माता चरणावारी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. नमस्कार केला आणि विचारलं, महाराज आपण आळंदीहून आलात, ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेऊन आलात काय? त्याने सांगितलं, नाही, मी धरणे धरलं होतं ज्ञानेश्वर महाराजांच्या दारामध्ये. त्यांना मला रात्री दृष्टांत दिला की तू दिहूला जा म्हणून मी ज्ञानोबारांची आज्ञा करून आपणाकडे आलो आहे. वास्तविक मी धरलं होतं. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, ज्ञानोबारांच्या दारात धरलं आणि त्यांनी माझ्याकडे पाठवलं. कशाकरता पाठवलं, तिथे काय कमी आहे? विचारलं, कशाकरता थांबला होता तुम्ही? मला यथार्थ ज्ञान हवं आहे. तुकोबारायांनी सांगितलं, माझ्याकडे पाठवलं ना, मग हे घ्या प्रसाद. तुकोबारायांनी मराठी भाषेत 11 अभंग आणि श्रीफळ दिला प्रसाद म्हणून. पण त्या ग्रस्ताला मराठीतलं नकोच होतं. त्याने समोर पाहिलं ते श्रीफळही टाकला आणि 11 अभंग महाराजांची टाकून दिली. मग मात्र महाराजांना पश्चाताप झाला आणि ज्ञानोबारायांची प्रार्थना सुरू केली, अहो माऊली, तुम्ही पाठविला होता धरणेकरी, झाली त्याची परी ऐका ते. देवाचा प्रसाद एकादशा भंग, महाफळ त्याग करून गेला. पश्चाताप केला आणि मग विचार केला की खरंच ज्ञानोबारांनी या धरणेकराला माझ्याकडे काय पाठवलं. आणि प्रश्नही केला, पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं, माऊली खरंच मी चुकलो हो, या धरणेकराला मी ओळखलं नाही. तुम्ही जो पाठवलेला धरणेकरी आहे तो अनाधिकारी आहे हे नंतर माझ्या लक्षामध्ये आलं. मी ओळखायला पाहिजे होतं, माझ्याकडून प्रमाद घडला. माऊली क्षमा करा. बोली लिले कुरे, वेडी वा पोडी उत्तरे, करा क्षमा, अपराध करा क्षमा, करा क्षमा, अपराध करा क्षमा. करा क्षमा, अपराध करा क्षमा, करा क्षमा, अपराध करा क्षमा. नाही विचारेला अधिकार मी आपुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानेश्वर महाराजांची आणि स्तुती केली जगद्गुरु तुकोबारायाने की माझ्याकडून प्रमाद घडला, मला खरं कळलं नाही. तुम्ही किती श्रेष्ठ आहात हे धरणे करायला तर नाहीच कळलं, पण माझ्याही लक्षात आलं नाही. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणते ज्ञानदेवा तुम्हा ऐसे, म्हणते ज्ञानदेवा तुम्हा ऐसे.
ज्ञानेश्वर महाराजांची स्तुती केली, प्रार्थना केली आणि मग धरण्याकडे कळवळले आणि सांगितलं धरणेकऱ्याला, बाबा तू आळंदीहून आलास, काय कमी आहे आळंदीला? ज्ञानेश्वर महाराज तुला यथार्थ कळले नाही? तो धरणेकरी मगरूरच होता. तो म्हटला काय ज्ञानेश्वर महाराजाजवळ जवळ आहे, काय आळंदी जवळ आहे? मग मात्र तुकोबाराने ज्ञानोबारायांच्या स्वरूपाचं त्याला वर्णन करायला सांगितलं. तुकोबाराय सांगतात, ऐक ज्ञानोबारायाजवळ काय नाही असं म्हणणं हे किती चुकीचं आहे. ऐक ज्ञानोबारायांची श्रीमंती कशी आहे, ज्ञानोबाराय किती श्रीमंत आहेत. ज्ञानोबारायासारखा श्रीमंत जगाच्या पाठीवर कुणी नाही. ज्ञानोबाराय किती श्रीमंत ते अभंगाच्या पहिल्या चरणात म्हटलं आहे. जयाची या द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची या द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. हे अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करीला ते काय लोहे महाराज, करीला ते काय लोहे महाराज, करीला महाराज म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांची श्रीमंती तोळा 2 तोळे सोनं ज्ञानोबारायांजवळ आहे असं नाही. ज्ञानोबारायांची श्रीमंती ज्याच्या दारामध्ये सुवर्ण पिंपळ आहे, इतके मोठे श्रीमंत जगाच्या पाठीवर कोणच नाही. ज्यांच्याजवळ एवढी श्रीमंती आहे की सुवर्ण पिंपळ दारामध्ये, मग सांग ना ते तुझ्या बाबतीत काय करणार नाहीत? करील ते काय नव्हे महाराजा, करील ते काय नव्हे महाराजा. हो महाराज म्हणतात सांग ना, एवढे श्रीमंत आहेत, मग तुझ्यासारख्या सामान्याला काहीच करणार नाहीत काय? ज्ञानेश्वर महाराज नुसते श्रीमंत आहेत असं नाही. काही वस्तू अशा आहेत, काही व्यक्ती अशा आहेत की ते श्रीमंत आहेत पण सामर्थ्यवान नाहीत. ज्ञानेश्वर महाराज जसे श्रीमंत आहेत तसे सामर्थ्यवान पण आहेत. ऐक ज्ञानेश्वर महाराजांचं काय सामर्थ्य आहे. अंगी आयशे बळ रेडा बोले अंगी ऐसे बळ. ऐक ज्ञानोबारायांचं सामर्थ्य असं आहे की त्यांनी स्पर्श केल्याबरोबर रेडा ही वेद वाक्य बोलू शकतो, रेडा हे वेद मुखातून बोलू शकतो, असं सर्व संतांची प्रमाण आहेत. रेडा म्हणजे रेडे आडनावाची लोक नाहीत. निळोबाराणे असा आहे त्याचा अर्थ, संत वाङ्मयामध्ये शंकेला वाव नाही. निळोबारायाने त्याचं बरोबर खंडन करताना सांगितलं आहे, महिषपुत्रा मुखे बोलावणे श्रुती. हो म्हैशीचा पुत्र म्हणजे याचा अर्थ उर्फ रेडा, उर्फ टोनगा, उर्फ हाल्या. सर्व प्राण्यामध्ये अत्यंत बुद्धिमान जे जोश ज्याच्या ठिकाणी आहे, सर्व प्राणी घ्या, सर्वात बुद्धिमान रेडा आहे. म्हणून तर एखाद्या शाळेत नापास झाला का मुलगा, त्या मुलाला आई वडील सांगतात अथवा शिक्षक सांगतात, अरे काय रेड्यावाने झालास, कळते की नाही तुला, टोनग्यासारखा झाला. टोनगा म्हणजे बुद्धिमान असणारा सर्व प्राणी. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवल्याबरोबर रेड्या मुखे वेद बोलला, गर्भद्विधाचा हरिला. रेड्या मुखे वेद बोलविला, गर्भद्विधाचा हरिला. शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप करुषणे हरे ताप, सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुषणे हरे नाम, सर्वभूती सुखारूप ज्ञानोबा माझा. महाराज म्हणतात हे धरणेकऱ्या, जे रेड्यालाही वेद बोलू
शकतात, जे रेड्याच्या मुखातून वेदश्रुती बोलू शकतात, जे तुझ्या बाबतीत काही करू शकत नाहीत. करील ते काय नव्हे महाराजा, करील ते काय नव्हे महाराजा. हो 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 हो. तसेच ज्ञानेश्वर महाराज श्रीमंत आहेत. ज्ञानेश्वर महाराज रेड्याला वेद बोलायला लावतात असे सामर्थ्यवान आहेत. नुसते श्रीमंत आणि सामर्थ्यवान नाहीत, तर ज्ञानेश्वर महाराज उदार पण आहेत. काही व्यक्ती श्रीमंत असतात ते सामर्थ्यवान नसतात, जे सामर्थ्यवान असतात ते श्रीमंत नसतात. श्रीमंत आणि सामर्थ्यवान असतील तर ते उदार नसतात. ज्ञानेश्वर महाराजाच्या बाबतीत मात्र हे तिन्ही गुण परिपूर्ण आलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराज किती उदार आहेत हेच अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हटलं आहे. दयाने घातिली मुक्तीची गादी, दयाने घातिली मुक्तीची गादी. जयाने घातली मुक्तीची गावांदी, जयाने घातली मुक्तीची गावांदी. मिळावली मांदी वैष्णवाची, मिळवली मादी वैष्णवाची, मिळावली मांदी वैष्णवाची. मिळवली मादी वैष्णवाची. करील ते काय नव्हे महाराजा, करील ते काय नव्हे. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव संगमेश्वर महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज, विश्वसंत तुकाराम महाराज की. ज्ञानेश्वर महाराज सामर्थ्यवान आहेत, श्रीमंत आहेत, त्याचबरोबर औदार्यवान आहेत. जे अत्यंत दुर्मिळ, सर्व समाजाला ज्याची गरज आहे पण मिळतच नव्हतं, असं मोक्ष नावाचं चिरंतन सुख वेदाध्ययनाशिवाय, यज्ञयागाशिवाय, तपश्चर्याशिवाय, दानाशिवाय हे मिळतच नव्हतं. असं सुख अर्थात उर्फ मोक्ष, मोक्ष मिळवण्याकरता, मोक्ष मिळण्याकरता त्याला ब्रह्मज्ञान लागतं. ब्रह्मज्ञानाशिवाय मोक्ष नाही असा शास्त्रांचा सिद्धांत आहे. ज्ञानेविना मोक्ष नाही हा सिद्धांत, वेद बोले हात उभारून, वेद बोले हात उभारून. अर्थात ब्रह्मज्ञानाशिवाय मोक्ष मिळत नाही हा वेदाचा शास्त्राचा सिद्धांत आहे. आणि ब्रह्मज्ञान वाटेल त्याला मिळत नाही. ब्रह्मज्ञान अत्यंत अवघड आहे. ब्रह्मज्ञानाचा तो अधिकारी, साधन चतुष्टयी संपन्न तो ब्रह्मज्ञानाचा अधिकारी, विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षता. विवेक म्हणजे विचार, वाटेल तो विचार म्हणजे विवेक नव्हे, आत्म अनात्म विचार या नाम विवेक. वैराग्य म्हणजे त्याग, पण वाटेल त्याचा त्याग नाही. लोक वैतागालाच वैराग्य समजतात, हा मूर्खपणा आहे. वैराग्य या शब्दाचा अर्थ भोग अनुकूल आहेत. ऐका स्वर्गीचे भोग पाईक झाली आईचे, भोगावे हे नरुचे मना माझी. प्रतिकूल नव्हे, अनुकूल भोग आहेत, पण भोगण्याची इच्छा होत नाही. त्या भोगाबद्दल अंतःकरणामध्ये वीट उत्पन्न होणं याला वैराग्य असं म्हणतात. त्याचप्रमाणे तिसरं समाधी षटक,
हे 6 प्रकारचे आहेत. शम, दम, श्रद्धा, तितिक्षा, उपरम वगैरे हे समाधी षटक 6 प्रकारचे आहेत. आणि 4था आहे मुमुक्षता, भोगाबद्दल चित्त विटलेला आणि भगवत प्राप्तीबद्दल अथवा उद्धाराबद्दल सारखी तळमळ करणारा. असं महाराज म्हणतात, कै मी उद्धार पावेन, कैमी उदार पावे, कै कृपा करील नारायण, कै कृपा करी नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, ऐसे सांगा तुम्ही संत जन. करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. समाधान चित्त माझे, चित्त माझे. सारखी भगवत बद्दल तळमळ, भगवत प्राप्तीबद्दल तळमळ याला मुमुक्षता असं म्हणतात. हे 4 ज्याला प्राप्त झाले आहेत त्याला सत्संगती, सत्संगतीमध्ये ज्ञान, सत्संगती वाचून ज्ञान प्राप्त होत नाही असं भगवान गीतेमध्ये सांगतात. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शन. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनियाथे आणावे, तरी संताया भजावे सर्वश्रेशी. अर्जुना, यथार्थ ज्ञान हवं असेल तर इंडियन पिनल कोड कलम गीतेचा लॉय सत्संगा वाचून यथार्थ ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. असा दुर्मिळ असणारा मोक्ष ज्ञानेश्वर महाराजांनी सर्वांच्या करता मोकळा केला. नुसता मोकळा नव्हे, सर्वांना एकच पंगत ज्ञानेश्वर महाराजांनी सर्वांच्या करता कोणत्याही अधिकारातला, कोणत्याही जातीचा, कोणत्याही पंथाचा अधिकारी अनाधिकारी असो, फक्त अट एकच आहे, त्याने येऊन वारकऱ्याच्या माळेत बसलं पाहिजे, म्हणजे सर्वांच्या करता मोक्ष आहे. महाराज म्हणतात, जयाने घातली मुक्तीची गंवादी. गंवादी या शब्दाचा अर्थ पंगत. अधिकारी अनाधिकारी कुणी असो, स्त्री असो शूद्र असो, सर्वांच्या करता मोक्ष हवाय ना, मग सारे या. फक्त आठ एकच आहे, मिळविली मांदी वैष्णवांची. मिळवली मांदी वैष्णवांची, मिळवली मांदी वैष्णवांची. जयाने घातली मुक्तीची गंवादी, घातली मुक्तीची गंवादी, जयाने घातली मुक्तीची गंवादी, घातली मुक्तीची गंवादी. मिळविली मांदी वैष्णवांची. मिळवली मांदी वैष्णवांची. ज्ञानेश्वर महाराजांनी सर्वांच्या करता मोक्ष खुला केला. एवढे अवदारेवान ज्ञानेश्वर महाराज आहेत. हे मी म्हणतो असं नाही हो, ज्ञानोबरायांच्या अवदारेबद्दल नाथ महाराज सांगतात, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. अया नमस्कार वारंवार, अया नमस्कार वारंवार. न पाहे यात कुळाचा विचार, न पाहे यात कुळाचा विचार. दया नमस्कार वारंवार, दया नमस्कार वारंवार. न पाहे यात कुळाचा विचार. असे सर्वश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अवदारेवान आहे. सर्व समाजाला, सर्व जगाच्या उद्धाराकरता सर्व साधकांना मोक्ष देतात. मग सांग ना, तुझ्या बाबतीत ते काय करणार नाहीत? करील ते काय नव्हे महाराजा, करील ते काय नव्हे महाराजा, करील ते काय नव्हे महाराजा. हो हो हो, तुकोबाराय सांगतात, त्या आलेल्या धर्रेकरला, बाबा तू जिथून आलास ते अलंकापूर,
अत्यंत महत्वाचं पीठ आहे, ज्ञानपीठ आहे, सिद्धपीठ आहे. अरे त्याचे श्रेष्ठत्व इतकं आहे. भगवान परमात्मा श्री पांडुरंग जगदुद्धार करत 28 युगे उभा होता. भगवान थकले, नामदेवरायला सांगले, नामा निळोबाराय वर्णन करतात. निळा म्हणे जगदुद्धार करी तो उभा निरंतर. नामा मी थकलो आहे रे, मला विश्रांतीची आवश्यकता आहे, पण कुठे घेऊ विश्रांती सांग बरं. त्यावेळेला नामदेवरायाने सांगितलं, भगवान तुम्हाला विश्रांती हवी आहे का? मग मी म्हणतो तिथे चला. या जगाच्या पाठीवर सर्वांनाच, तुम्हालाच नव्हे सर्वांनाच विश्रांती हवी असेल तर एकच ठिकाण आहे, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर. आनंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर. महाराज म्हणतात, भगवान तुम्हाला विश्रांती हवी ना, चला. नामा म्हणे देवा चला तया ठाया, नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्या वया कल्पवरी. असं सर्व ठिकाण सुखाचं ठिकाण असणारी आळंदी, आणि तुम्ही माझ्याकडे आलात त्या आळंदी सोडून, सांगा ना. महाराज म्हणतात, तुका म्हणे तेथे सुखा काय बुणे, तुका म्हणे तेथे सुखा काय बुणे, तुका म्हणे तेथे सुखा काय बुणे, तुका म्हणे तेथे सुखा काय बुणे. राहे समाधान चित्ताजिया, राहे समाधान चित्ताजिया, करील ते नहे महाराज, करील ते नहे महाराज. हे साधका, तिथे सुखाला काय कमी आहे? सुखाची रेलचेल आहे. जाना तिथे आनंदाने राहा. या अभंगामध्ये धरणे करायला म्हटलं असलं तरी खरं वर्णन आहे ज्ञानेश्वर महाराजांचं. या अभंगामध्ये वर्णविषय ज्ञानेश्वर महाराज आणि वर्णन करणारे जगद्गुरु तुकोबार आहे. वर्णविषयाची किंमत वर्णन करणाऱ्यावर अवलंबून असते. वर्णविषय यथार्थ आहे, योग्य आहे, पण वर्णन करणारा जर योग्य नसेल तर वर्णन यथार्थ होत नाही. उदाहरणार्थ, उत्तम प्रकारचं शस्त्र आहे, उत्तम प्रकारची तलवार आहे, उत्तम प्रकारची ढाल आहे, पण जो वर्णन करणारा आहे, ज्याच्या मुखातून वर्णन येत आहे, तो आहे नपुसंक. महाराज म्हणतात ते वर्णन यथार्थ नाही. शुरा शोभती हात्यारे गांध्या हसतीला पोरे, गांध्या हसतीला पोरे, गांध्या हसतीला पोरे. हत्याराचं वर्णन शुराने करावं. युद्धाला हातामध्ये तलवार दिली तर घोड्यावर बसण्याची शक्ती ज्या शुरामध्ये त्याला द्या. अपसंकला देऊन काय उपयोगी? उलट तो म्हणे ढाल तलवारी गुंतले कर, म्हणे मी झुंजार कैसा झुंज. हे जसं आहे त्याप्रमाणे वर्णन करण्याकरता वर्ण विषय आणि वर्णन करण हे दोन्ही समान लागतात. समान अधिकारी असले तरच यथार्थ वर्णन आहे. एखाद्या गाणाराचं वर्णन उत्तम गाणाराने करावं. मृदंग वाजवण्याचं वर्णन टपडेवाल्याला कधीच जमणार नाही, ताशावाल्याला कधीच जमणार नाही. मृदंग वाजवणाराने त्याचं वर्णन करा. एखाद्या पहिलवानाचं वर्णन पहिलवानाने करावं. हे जसं यथार्थाने योग्य आहे त्याप्रमाणे इथे वर्ण विषय आहे. भगवान ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्ष परब्रह्म नाथ महाराज वर्णन करताना सांगतात, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा ज्वाळा ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. चैतन्याचा ज्ञानोबा
साधकाचा माय बाप तरुषणे हरे ताप सर्वभूती सुख रूप. नाथ महाराज म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानदेव तो कैवल्य. ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्ष परब्रह्म आहेत. नाथ महाराजांचे गुरुबंधू रामया जनार्दनी ही म्हणतात, लोपले ज्ञानजगी हितने नती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञाने ओ आरती ज्ञान राजा. सर्व संतांचं म्हणणं आहे. जनाबाई म्हणते, काय म्हणते जनाबाई? महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. एवढंच नव्हे तर स्वतः भगवानही सांगतात. नामदेवरायला सांगितलं, नाम्या तुला ज्ञानोबरायांचं वर्णन सांगू? कोण ज्ञानोबराय सांगू का? देवा म्हणे नाम्या पाहे, देवा म्हणे नाम्या पाहे, ज्ञानदेव मीच आहे, तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा, आणि नाही देव म्हणे नाम्या पाहे, देव म्हणे नाम्या पाहे, ज्ञानदेव मीच आहे, हे ज्ञानदेव मीच आहे. स्वतः भगवान सांगतात, नामा अरे ते ज्ञानदेव मीच आहे. ज्ञानदेव म्हणजे माझा आत्मा आहे, तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्ष परब्रह्म. वर्णविषयी आणि वर्णन करणारे कोण? महाराज वर्णन करतात तुकोबरायांचं. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाची आले, तुकिता तुलनेशी, अथवा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा. म्हणजे वर्णविषय ज्ञानेश्वर महाराज परब्रह्म आणि वर्णन करणारे विश्वसंत जगद्गुरु तुकोबाराय परब्रह्म. एकाने अशी शंका घेतली, म्हणे का हो तुकोबारायाने पांडुरंगाचं वर्णन करायचं सोडून दिलं आणि ज्ञानोबारायांचं वर्णन का केलं? तर याचा अर्थ असा आहे, हा भ्रम आहे. ज्ञानेश्वर महाराज आणि पांडुरंगामध्ये काय फरक आहे? एक जण म्हटलं मग रामाचं वर्णन का नाही केलं? हा तर मोठा भ्रम आहे. अरे तू असं समजलास का ज्ञानेश्वर महाराज देवापेक्षा कमी आहेत? देवाची जशी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे, तसं ज्ञानेश्वर महाराजांची कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे. काकणभर देवापेक्षा ज्ञानोबारांची शक्ती श्रेष्ठ आहे. सांगू तुम्हाला, ऐका धर्म. देवाची कर्तुम शक्ती, देवाची अशी कर्तुम शक्ती होती. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र रस्त्याने चालले होते, बरोबर विश्वामित्र आणि लक्ष्मण होता. अचानक एका दगडाच्या शिळेकडे रामप्रभूचे पाय ओढले. म्हणे जय जय रामचंद्रा, शिळा तारिणी पदमुद्रा, पाय तुझा जगदुद्धारा, भवसागरा सुख हेतू. महाराज म्हणतात, रामप्रभूच्या पदस्पर्शाने दगडाची श्री झाली. आश्चर्य आहे. शिळा होती मनुष्य झाली, ज्याच्या चरणात झाली, ज्याचे चरणात ज्याचे रामप्रभूच्या पदस्पर्शाने दगडाची शिळ झाली, शिळाची श्री झाली. हे आश्चर्य आहे. त्याचा अर्थ असा आहे, ती सामान्य दगड नसून पूर्वी गौतमाची भार्या पतिव्रता अहिल्या ही शापयुक्त होती. इंद्र आणि चंद्र या दोघांनी मिळून तिचं शील भ्रष्ट केलं होतं. गौतमाला न कळल्यामुळे गौतमाला तिला दगड होऊन पडशील असा शाप दिला होता. पुढे तिच्या विनंतीवरून गौतमाने त्याला उशाप दिला की कृतयुगामध्ये रामप्रभू अवतीर्ण होतील आणि त्यांच्या पदस्पर्शाने तुझा उद्धार होईल. हजारो वर्षापासून
ती रामप्रभूची प्रतीक्षा करत दगड होऊन पडली होती. आता योगायोग आला आणि रामप्रभूच्या पदस्पर्शाने दगडाची स्त्री झाली. हे रामप्रभूची कर्तुम शक्ती आहे. चला पुढे. ज्ञानेश्वर महाराजांची कर्तुम शक्ती, जसे देवाची कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती, तशी ज्ञानेश्वर महाराजांची कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे. ऐका ज्ञानेश्वर महाराजांची कर्तुम शक्ती. ज्ञानेश्वर महाराज संत समुदायाबरोबर नामदेवरायाबरोबर तीर्थयात्रा करण्याकरता उत्तर भारतामध्ये गेले होते. राजस्थानामध्ये मुक्काम पडला. जिथे मुक्काम पडला ते राजधानीचं शहर होतं. त्या राजाला मुलीच होत असत, मुलगाच नव्हता. एकदा राजा श्री गरोदर असताना राणी समोर गेला आणि सांगितलं, लक्षात ठेव, आता जर मुलगा झाला नाही तर तुझा काटा काढीन. वास्तविक राणीच्या काही हातात नव्हतं. राणी घाबरली, पण तिची दाशी हुशार होती. दुर्दैवाने राणीला त्याही वेळेस मुलगीच झाली. त्याच्या दाशीने मात्र त्या मुलीच्या अंगावर मुलाचे कपडे घातले आणि ब्राह्मणाला हाताशी धरून राजाला असं पटवलं की मुलगी नसून मुलगा झालाय. त्याचा हेतू एकच होता की आजचं मरण उद्यावर ढकलावं. राणी जगली ना. पण एक आहे सरकार, ब्राह्मणाने सांगितलं या मुलाचं तोंड 20 वर्षाचा मुलगा होईपर्यंत तुम्ही पाहायचं नाही. हेतू हा की 20 वर्ष राणी जगावा हा होता. त्या मुलीच्या अंगावर मुलाचे कपडे घातले. मुलगीच वाढत होती. पुढे 18 वर्षाचं वय झालं, 19 वर्षाचं वय झालं. राजाच्या अंतकरणामध्ये आलं की या मुलाचा विवाह करावा. फोटो काढला, शेजारच्या राजामध्ये पाठवला. शेजारच्या राजाचा मुलगीचा फोटो आला. दोघांनी एकमेकाला पसंत केलं, लग्न ठरलं. लग्न झालं. मी तिथं नव्हतो, पण पुढे प्रकार असा झाला. आता लग्न झाल्यानंतर एक मुलगा आणि दुसरी मुलगी असावी, पण दोन्ही मुलीच असल्यामुळे पुढे प्रपंच होणार नाही. मग काय करायचं? तर त्या मुलाने उर्फ मुलीने देह त्याग करायचा ठरवला. मध्यरात्रीला उठला उर्फ उठली, घोड्यावर बसला उर्फ बसली, देह त्याग करायला चालला उर्फ चालली. जाता जाता रस्त्यावर भग्न शिवालयाजवळ भगवान ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवराय पहाटेच काकड आरतीचं भजन म्हणत बसले होते. हजारो वारकरी होते. त्यांना असं वाटलं की जाता जाता या संतांचं दर्शन घ्यावं, म्हणून हा राजकुमार उर्फ राजकुमारी ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घ्यायला उतरली. ज्ञानेश्वर महाराजांनी विना घेतलेले होता, डोळे झाकलेले होते. दर्शन घेतल्याबरोबर राजवस्त्र अंगावर दिसली, युवराजाची वस्त्र अंगावर दिसल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी अमोघ आशीर्वाद दिला. सांगितलं, हे युवराज आयुष्यमान भव. पण तो युवराज रडू लागला. ज्ञानेश्वर महाराजांना सांगू लागला, अहो महाराज, मी दिसतो तसा नाही, मी युवराज नसून युवराज्ञ आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आमच्या मुखावाटे जी अक्षर आली ते सत्य आहे, नीट बघा जरा. निळोबार आहे त्याचं वर्णन करतात. जी ही निमिष मात्र देह पालटीला, स्त्रियेचा तो गेला पुरुष उभा, स्त्रियेचा तो गेला पुरुष उभा. ज्ञानेश्वर महाराजांची कर्तुम शक्ती आहे. रामप्रभूपेक्षा काकणभर श्रेष्ठ. रामप्रभूच्या पदस्पर्शाने जर दगडाची स्त्रिया होतात, तर जिथे जिथे रामप्रभूचे पाय दगडाला लागले तिथालच्या स्त्रिया का झाल्या नाही? याचा अर्थ रामप्रभूच्या पायामध्ये शक्ती नसून ती गौतमाच्या उशभामध्ये शक्ती आहे. तसं ज्ञानेश्वर महाराजांचं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रत्यक्ष स्त्रीचा पुरुष उभा केला. ज्ञानेश्वर महाराजांची कर्तुम शक्ती रामप्रभूपेक्षा काकणभर श्रेष्ठ आहे. तुकोबाराय आलेल्या धर्यकाला सांगतात, वेड्याचे स्त्रियेचा पुरुष करतात. सांग ना, करील ते काय नव्हे महाराजा, करील ते काय नव्हे महाराजा. रामप्रभूची अकर्तुम शक्ती. 400 कोस लांबीचा समुद्र दगड तारले दगडावर. वास्तविक रामप्रभूची नाहीच आहे, पण शास्त्र सांगतंय म्हणून म्हणायचा कर्तुम शक्ती. दगड पाण्यावर तरली, काय विश्वास आहे? दगड तशी तरली नाही रामप्रभूच्या हाताने. प्रत्येक दगडावर राम अक्षर काढल्यामुळे पाण्यावर दगड तारले होते की तारले पाषाण हे महिमान नामाचे. दगड तरले पाण्यावर. परत रामप्रभूला असं वाटलं की खरंच माझ्या नावाने दगड तरले, मग हाताने तरणार नाहीत काय? रामप्रभू समुद्राजवळ गेले आणि पाण्यामध्ये एक दगड टाकला. एक नाही 5 टाकले तर 5ही बुडाले. मग मात्र रामप्रभू घाबरले. पाहतात तर कुणी नाही, कुणी पाहिलं नाही. बरं वाटलं रामप्रभूला. पण हनुमंतराय तिथे होतेच ना. रामप्रभूने विचारलं, काय हनुमंता केव्हा आला? प्रभू पहिल्याच दगडाला आलो. म्हणजे रामप्रभूच्या हाताने दगड तरले नाहीत. मग रामप्रभूने, हनुमंता माझ्या नावाने दगड तरतात पण हाताने का तरत नाहीत? तर हनुमंताने सांगितलं, प्रभू तुमचे हात काही चांगले नाही, अनेकांचा काटा काढलेला आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझ्या करे मेघ श्यामा,
रामप्रभूच्या नामाचं महत्व तुम्हाला कळणार नाही. अर्थात रामप्रभूच्या नामाने दगड तरली. तसं ज्ञानेश्वर महाराजांचं नाही हो. चालविले जाडा भिंती, हरली चांगयाची भ्रांती. म्हणून वर बसून भिंत चालवली, सामान्य नाही जड भिंत चालवली. म्हणून रामप्रभूपेक्षा ज्ञानोबरांची शक्ती काकणभर श्रेष्ठ आहे. जे ज्ञानेश्वर महाराज जड दगडाला चालवू शकतात. मग सांग ना, करील ते काय नव्हे महाराजा, रामप्रभूची अन्यथा करतुम शक्ती. रामप्रभूंनी अन्याकडून करून घेतलेली कामे. वानरा हात लंका ठेवविली म्हणे तुका, राणीचे पाले खायरा नेमान केले लंकेश्वरात. झाडाचा पाला खाऊन जगणारी वानर रामप्रभूच्या कृपेने त्या वानराने लंका जिंकली. हे रामप्रभूचं अन्यथा कर्तुम शक्ती, ज्ञानोबरायांची अन्यथा कर्तुम शक्ती महाराज वर्णन करतात. अंगी आयशे बळ रेडा बोले, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपन काका, मुक्ता हे 4 भावंडे संन्यासीची मुलं म्हणून लोकांनी त्यांना वाळीमध्ये टाकले. आळंदीच्या परिसरातील सर्व धर्म मार्तंड एकदम झाली आणि त्यांनी सांगितलं, जर तुम्ही पैठणला जाऊन शुद्धीपत्र आणलं तर निश्चित तुम्हाला वेद मंत्राचा सुद्धा अधिकार आहे, गायत्री मंत्राचा सुद्धा अधिकार आहे. वास्तविक ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वरी या शब्दाचंच महत्वाचे मंत्र आहेत. ज्ञानेश्वर महाराजाला कुणी उद्देश काय? ज्ञानेश्वर महाराजांचं तुम्ही जर शुद्धीपत्र आणलं तर तुमचा आम्ही सामील करून घेऊ. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या सर्वांचं जिरवले आणि पैठणला गेले ते शुद्धीपत्र आणायला नाही, तिथलची जिरवायला. जर तिथे गेले असते ती विनंती करून शुद्धीपत्र आणलं असतं. ज्ञानेश्वर महाराजांनी विनंती नाही केली, वाद केला. प्रत्यक्ष पैठणी केला वाद केला, भांडण केलं, तिथल्याला जिंकलं. काय ज्ञानेश्वर महाराज तिथल्याला जिंकलं? कसं जिंकलं? त्यांनी सारे एकत्र जमले आणि समोरून एक रेडा येत होता. त्या रेड्याला ज्ञानेश्वर महाराजाला सांगू लागले, हा तुमचं नाव ज्ञानदेव, ते ह्या रेड्याचंही नाव ज्ञानदेव आहे. याच्यातला तुमच्यातलं चैतन्य काय काय? ज्ञानदेव म्हणे, तो ही माझा आत्मा. मग सांगितलं, तुम्हाला जे वेद श्रुती येतील ते रेडा बोलेल काय? ज्ञानोबराने त्या मस्तकावर हात ठेवला आणि सांगितले, इरू म्हणे, बोले रे ऋग्वेद. आणि आश्चर्य काय, तो रेडा वेद बोलू लागला आणि त्या वैदिकांनी आपापल्या पोथ्या सुधरून घेतल्या. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर बराय धरण करायला सांगतात, जे रेड्याच्या मुखातून वेद बोलवतात. मग सांगा ना, रामप्रभूपेक्षा काकणभर श्रेष्ठ आहे की नाही? रामप्रभूने युद्ध जिंकलं, लंका जिंकली, पण त्यांना बोलायला लावता आलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी बोलवलं, सामान्य नव्हे तर वेदश्रुती मुखावाटी आल्या. म्हणून रामप्रभूपेक्षा अन्यथा कर्तुम शक्तीमध्ये ज्ञानेश्वर महाराज काकणभर श्रेष्ठ आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आहे. तुकोबाराय सांगतात, काय बाबा सांग ना, जे ज्ञानेश्वर महाराज देवापेक्षा काकणभर श्रेष्ठ आहेत. मग सांग ना, करील ते काय हे महाराजा, एकच आहे ते ज्ञानेश्वर महाराज यथार्थ कळण्याकरता, ते ज्ञानेश्वर महाराजांनी यथार्थ कृपा करण्याकरता साधकी अवस्थेत गेलं पाहिजे. तू जरा विचार कर ना, परिपाहे बीज शुद्ध अंगे, परिपाहे बीज शुद्ध अंगे, परिपाहे बीज शुद्ध अंगे. करील ते काय नव्हे महाराजा, करील ते काय नव्हे महाराजा. परिपाहे बीज शुद्ध अंगी, परिपाहे बीज शुद्ध अंगे.
तुका म्हणे ते सुका काय होणे तुका म्हणे ते सुका काय होणे तुका म्हणे ते सुख गाय होणे तुका म्हणे ते सुख गाय होणे राये समाधान चित्ताची या राये समाधान चित्ताची या करीन ते काय डोये महाराज करीन ते काय डोये महाराज राहे समाधाने चित्ताची राहे समाधाने चित्ताची करील ते काय नव्हे महाराज करील ते काय नव्हे महाराज परिपाय बीज शुद्ध अंगी परिपाय बीज शुद्ध अंगी परिपाय बीज शुद्ध अंगी करीन ते काय नोये महाराज करीन ते काय नोये महाराज परिपाहे बीज शुद्धांगी परिपाहे बीज शुद्ध अंगी परिपाहे बीज शुद्ध अंगे करील ते काय नव्हे महाराज करील ते काय नव्हे महाराज प्रस्तुतचा अभंग मी माझे गुरुवरे वैकुंठवासी प्रांत स्मरणीय हरिभक्त परायण वामन भाऊ महाराज यांच्या कृपेने आपल्या समोर मांडायचा प्रयत्न केला करविली तैशी केली कटकट वाकडी कनिट देव जाणे विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय